हे बघा आईसाहेब, आम्हाला राहून राहून असं वाटतंय की आमच्या धाकट्या जाऊबाईंचं आणि कोणती पोरगी सुजित भाऊजींबरोबर आली होती अपर्णा, त्या दोघींचं नक्कीच काहीतरी गॅटमॅट आहे. आता आपल्या बिचारा सुजित भाऊजींना गोड गोड बोलून आमच्या धाकट्या जाऊबाईने बाटलीत उतरवलंच आहे. कशानं त्यांचा हा प्लॅन नसेल की बाई मी मधल्या भावाला गटवलंय, तू धाकट्या भावाला गटव. तुम्हाला माहितीये का, मध्ये तर आम्हाला असं वाटत होतं की ती कोण तिची मैत्रीण मोना तिला चिकटवती का काय ही, पण आता स्टोरी मध्ये वेगळाच ट्विस्ट आलाय. मी तुमचं म्हणणं असं आहे की ती मुलगी संजीवनीमुळे इथं. हा मग फुल गॅरंटी आहे. नाहीतर ढाब्यावर काम करणाऱ्या पोराला संजीवनी, जी आई साहेब. सुजितरावांबरोबर आलेल्या मुलीला तुम्ही ओळखता? हा, ओळखते आई साहेब. याआधी भेटलायत, बोललायत त्यांच्याशी? जी, भेटली एकदा दोनदा. त्या मुलीबद्दल मला सगळं चांगलं माहिती आहे आई साहेब. तुम्हाला जशी ती मुलगी वाटते ना तशी ती संजीवनी, तुमच्या बुद्धीला मर्यादा आहेत हे आम्ही सहन करतोय. आता तुमच्यासारखीच कोणीतरी कमस्सल मुलगी या घरात चिकटवायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जळवेसारखा चिकटले आहातच. आणखीन एक दळभद्री मुलगी या घरात आणण्याचे उद्योग तुम्ही बंद केले पाहिजेत ताबडतोब. नाही आई साहेब. गप्प बसायला सांगितलं ना आई साहेबांनी. तोंड उघडू नका. बाबूजी, तुम्हारे चरणों में लीन. लई दिवसांनी तुमची प्रचिती आली आहे बघा. जय बाबूजी. हे काय चाललंय राजश्री तुमचं? ऐका की, बाबूजींचा एखादा मंत्र किंवा आरती बिरती असेल तर शिकवा ना आम्हाला. नाही, आम्ही विचार करतोय 11 वेळा पारायण करावं त्याचं. कशासाठी? अहो, लई दिवसांनी आईसाहेब आमच्या मनासारखं वागल्यात बघा, आणि ते पण बाबूजींमुळं. आता पुढच्या वाटचालीसाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी आपल्या बाबूजींचे आशीर्वाद पाहिजे. बाबूजी, आशिष. हे प्रयत्न करायचे म्हणजे नक्की काय करायचं? आणि तुम्हाला कशाला हवाय बाबूजींचा आशीर्वाद? देवा भैरोबा. नाही, सांगतो की, डिटेल मध्ये सांगतो. फक्त ध्यान झाल्यावर ऐकणार आहात का ध्यान पोस्टपोन करणार आहात? नाही, सांगतो की, आत्ताच सांगतो. लई दिवसांनी आम्हाला हवी तशी ठिणगी पडली. आता या ठिणगीची शेकोटी नाही, वनवा पेटला पाहिजे, वनवा. बेबी, तुम्ही इथे? अक्का, तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. आमच्या परवानगीशिवाय आमच्या खोलीत आलेला आम्हाला चालत नाही. माफ करा अक्का साहेब, राहवलं नाही म्हणून आले. तुम्ही नव्हतात म्हणून वाट बघत बसले होते तुमची.
काय काही गोष्टी ना आपल्या हातात आहेत तोपर्यंतच बोललेल्या बरं. लांबण कशाला लावताय, मुद्द्यावर या. हे बघ, तुझ्यात आणि सुजात जे काही झालंय ना त्यामुळे तुमचं नातं जास्तच उसवत चाललंय. खरं का? हे सांगायचं होतं तुम्हाला? नाही, जे काय सांगायचं होतं ते तर तुला माहितीच. पण अक्का, यावेळी जर असा डोक्यात राग घेऊन तू वागत राहिलीस ना तर तुमच्या दोघातलं नातं आहे की नाही फाटून जाईल पार. होय का? झालं तुमचं बोलून, या. अक्का, का अशी वागतेस ग? एवढं मोठं मन आहे तुझं, मग का आत्ताच अशी वागते? ते लेकरू तुझा आशीर्वाद घ्यायला आला होता, त्याला लांब केलंस. अगं त्याच्या मनाचा जरा तरी विचार कर. कमाल वाटते आम्हाला तुमची. आमच्या पाठची सख्खी बहीण आहात तरी असं बोलता आम्हाला? आमच्या मनाचा मोठेपणा आहे म्हणून तुम्ही इथे आहात हे विसरलात काय? अक्का, विषय माझा नाही, सुजाचा चाललाय. बेबी, आम्ही आयुष्यभर या घरातल्या सगळ्यांच्या भल्याचाच विचार केलाय. आता ते कुणालाच कधी कळू शकलं नाही हे आमचं दुर्दैव आहे. खरं, तू सगळ्यांच्याच भल्याचा विचार करतेस. पण कसं आहे ना अक्का, त्यांना तसं वाटत नाही. त्यांच्या काळजाला ना घरं पडतात, त्यांच्या मनाला सोया टोचतात टचाटच. ते जळतात, होरपळतात, पण काहीच बोलू शकत नाही. अगं त्यांच्याच काळजाचा तुकडा हिरावून नेला जातो त्यांच्याशी खोटं बोलून, तरी ते गप्प बसतात. संजीवनी आणि रणजित बरोबर हेच केलं अक्का तू, जे वर्षानुवर्ष करत आली. बेबी, आम्ही ऐकून घेतोय म्हणून तुम्ही मर्यादा ओलांडताय. मर्यादा सोडून बोलती अक्का, पण सत्य बोलते. लोकांच्या भल्यासाठी तू त्यांच्या प्रेमाच्या अंकुरालाच. बेबी, आम्ही तुम्हाला आमची शपथ घातली होती या विषयात बोलायचं नाही म्हणून तर मध्ये थांबले मी. काही थांबला बिमला नाही, काही थांबला बिमला नाही. बोलायचं ते बोललातच तुम्ही. पुन्हा एकदा सांगतो, आम्ही त्यावेळी जे केलं आम्ही ते या घराच्या आणि मुलाच्या भल्यासाठी केलं. दुसऱ्याच्या बाळाचा जीव घेऊन. काय बोलताय तुम्ही? काय अधिकार आहे तुम्हाला बोलण्याचा? हा, तुम्ही तरुण होतात तेव्हा तुम्ही काय केलं ते आठवा. मोठ्या बहिणीचं कर्तव्य तेव्हा सुद्धा आम्ही पार पडलंय, तुमच्या भल्यासाठीच केलंय. काही गोष्टी दडपल्याशिवाय हे पर्याय नसतो, ते केलंय आम्ही. विसरलात तुम्ही? आणि त्यानंतर एकटं सोडलं नाही तुम्हाला. खाऊन पिऊन लेऊन सुखी ठेवलं, वर या घराचा कारभारही हातात दिला. अक्का, अगं काय बोलतेस तू? खोटं बोलतोय आम्ही? खोटं बोलतोय आम्ही? नाही, मान्य आहे मला, मी चूक केली. अगं त्याचाच पश्चाताप म्हणून तुझ्या दारात पडू नये ना मी, स्वतःचं अस्तित्व विसरून. त्याच पापाची किंमत मोजतीये मी, अगदी आजपर्यंत सुद्धा. पण तू काय केलं आम्ही? आधार दिला तुम्हाला, तुम्हाला नजरेआड केलं नाही, कधीच नाही. आणि तरी तुम्ही आता एक क्षण सुद्धा आमच्या नजरेसमोर थांबू नका. या. येते अक्का. अक्का, हे बोलायला नको होत असतं,
बोला भैया साहेब. न राहवलं म्हणून आलो. काल आईसाहेबांशी तुझ्या पद्धतीने बोललास. वाटलंच. अहो आईसाहेबांना साजेल असं वागले. आम्ही आम्हाला सुटवेल असं वागलो. आईसारखा पोरगा पोरासारखी आई. काय घेणार का तुम्ही गुलाबराव? नाही नको. मला सांग, तू बरा आहेस ना? हल्लोय थोडासा. आईसाहेब जरा उमेदपेक्षा जास्त वागले आमच्या. नाही माहिती होतं मला त्यांचा तणका जरा जास्तच आहे, पण त्या अपहरणाची बूस्ट ठेवतील असं वाटलं होतं आम्हाला. माणसाला माणसासारखं वागवतील त्या आईसाहेब कसल्या ना त्या बदलतील ना आम्ही. आहे असं आहे. जाऊ द्या. बरं ऐक, मी काल रात्री बराच विचार केला. तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. माहिती होतं आम्हाला. तुम्ही जेव्हा इथे आलात ना तेव्हाच ओळखलं होतं की तुम्ही काहीतरी ठरवून बोलायला आलाय. स्पीक युअर माइंड. बसा बोला. हे बघ सुजित, आईसाहेबांच्या परवानगीची वाट बघत बसला तर अजिबात भलं होणार नाही तुझं. तुझं खरंच त्या मुलीवर प्रेम असेल ना तर जा आणि लग्न करू. मी आणि संजू आहोत तुझ्या पाठीशी. आणि थोडा काळ केला की सगळं सुरळीत होईल. ट्रस्ट मी. सुजितराव 2 कटिंग. हा गुलाबराव 2 कटिंग 4 नंबर टेबल आणतोय. हा भैया साहेब आम्हाला आवडत असतं असं काहीतरी करायला. आमची स्टाईलच येते. पण आता इशे आमच्या एकट्याचं नाही ना. म्हणजे आता 2चे 4 हात होणार म्हणजे एकाची 2 डोसकी पण होणार. एका डोसक्यानं कसं पुढे जायचं. आतापर्यंत या सगळ्या गोष्टीशी मी सुजितच्या स्टाईलनं डील करत होतो, पण आपणाची स्टाईल वेगळी आहे ना. तीच वेगळी आहे. फुलासारखं मन आहे हो तिचं, नाजूक. मला नाही वाटत आयुष्यात तिनं कधीही कुणाला हर्ट केलं असेल, आणि मला असंही नाही वाटत की ती कधीही कुणाला हर्ट करेल. लई सेन्सिटिव्ह आहे ती. तिनं चढ घातली. आई साहेबांचा आशीर्वाद असेल तरच लग्नाला उभी राहणार. आम्ही निंबासारखे कडू आणि ती निंबावरच्या मधासारखी गोड गोड. घ्या. काय हे? अगं हे काय म्हणजे काय चपटीचा विचार, दुसरं काय. हे नसली की माझं डोसकं इसकटतंय. आता तू आली, ही बी आली आहे की नाही. अगं ही नसली की नाही की डोसकं पाक इसकटून जाते माझं. म्हणून काय माझं डोकं उठवणार होय रे तू? आपे अगं मामा आहे मी तुझा. मामा असला म्हणून काय झालं? इथं मी मरमर करून तुझ्यासाठी सगळ्या सोयी करते, आणि तू काय करतो रे माझ्यासाठी? ही मेथीची भाजी. तुला माहितीये मला मेथी आवडत नाही. आपे दुसरं काय नव्हतं म्हणून केलं. एखाद्या टायमाला असं जरा ऍडजस्ट करून. मला नाही सांगायचं ऍडजस्ट करायला. आता ही तुझी जाती ना रोज घशाखाली. हा जाती ना. कोणामुळं? माझ्यामुळं. तेव्हा मला नाही शिकवायचं, कळलं ना? आपे अगं ती कुसुमावती ढाले पाटील बाटलीत उतरत नाही म्हणून माझी बाटली का काढून घ्यायला लागलीस? हा देते मला. एकदा का ती घशाखाली उतरवली की मग कुसुमावती ढाले पाटीलला कसं बाटलीत उतरवायचं याची आयडिया देतो की मी तुला. आप्पे अगं आपल्याला लई लांब जायचं आहे. घे 2 घास खाऊन घे आणि ती बाटली दे इकडं. जास्तीचा शहाणपणा करायचा नाही.
उद्यापासून काय भाजी आणायची, ती कशी करायची, हे सगळं मला विचारायचं. माझी परमिशन नसेल ना तर नाही करायची ती भाजी. शिरतय का डोक्यात? काय विचारते मी? काही शिरतय का डोक्यात? होय. धर डोस. संजय काय करून आई साहेबांना कन्व्हिन्स कर, किंवा आपण आलं तरी कन्व्हिन्स कर. संजय मला ना असं वाटतंय तुमच्या त्या पानबुंद्याच्या डोंगरावर उडी टाकावी. सुजा, अगं काय करू मग? झक मारल्याने प्रेम केलं झालं मला. उगाच इमोशनल फंद्यात पडलो. वहिनी दिली टील. हे जसे सेन्सिटिव्ह विषय असतात नाही तुमचं डिपार्टमेंट आहे. काही करणे आमच्याकडे धक्क्याला लावा बघा. संजय ए बोल की काहीतरी, काय दातगिरी बसली काय? म्हणजे बघ, मी जे काय बोलते ना ते गलत नको समजू. मला असं वाटतंय की तू जरा येळ घे, विचार कर. काय म्हणजे कसं सांगू आता तुला? मी बोलू का? अगं बोल की, मगाधरण मी काय सांगतोय, बोल काहीतरी. बस. हे बघ सुजा, आई साहेबांच्या पण काही मनात नाहीये ती पोरगी, आणि अपर्णा पण काही ऐकणं झालीये, हाय की नाही? मला काय वाटतं माहिती का, तुझं आणि तिचं लग्न व्हावं असं देवाच्याच मनात नसेल बघ. सुजा, मला खरंच असं वाटतंय रे की तू होल्डवर राहावस. मी तर म्हणते ना, तू या सगळ्याचा विचारच करू नकोस बघ. हे जे काय घडतंय ना, ह्यातनं नक्की काहीतरी चांगलं निघणार आहे असाच विचार कर. हा, सुजा. सुजा, मी काही चुकीचं बोलले का रे? हे बघ, माझ्याकडनं काही चुकलं असेल ना तर म्हणजे तुला जर तसं वाटत असेल ना तर तसं काही. बास. सुजा, संजय काय प्रॉब्लेम आहे तुझा? सुरुवातीपासून बघतोय, जेव्हा जेव्हा आपण असा विषय निघतोय तो डकार घंटा का वाजवतेस ग? सारखा अडून अडून तेच. विचार करा, लग्नासाठी घाई होते, निर्णय घ्यायला घाई होते का काय? कानाचा किट्टा केलास की माझ्या, डोकं पार आउट केलंस. संजय, मला क्लिअर सांगायचं, तुला ते आवडत नाही का? तुला जर ते आवडत नसेल तर तसं सांग. सुजा, असं काऊ नको की र. अगं मी खावतोय का? बरं काम करू, चल. तू आता मला मुद्दे सांगायचे, स्पष्टपणे मला पटवून द्यायचंस की मी आपण अशी का लग्न करायचं नाही. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. चल. कारण आई साहेबांना हे प्रपोजल तुमचं पण मान्य नव्हतं, तरी राजा राणीचा संसार करताय ना. मुद्दा खारीज. पुढं. सुजा, त्या पोरीचं बॅकग्राऊंड काय बॅकग्राऊंड आहे? एक मामा आहे, ती आहे, ती दोघांना पोचती आहे, त्यात काय डाऊट घेण्यासारखं आहे? मुद्दा खारीज. पुढे बोला. सुजा, अरे तू त्या पोरीला फक्त 8च महिने ओळखतो. भैया साहेबांनी तो तेवढं बी ओळखत नव्हता. सुजा, आमचा मुद्दा वेगळा होता रे. कसा वेगळा होता? स्पष्टीकरण दे, कसा वेगळा होता?
हे बघ, मला असं म्हणायचंय, म्हणजे संजय गप की आता, मुद्दे संपलेत तुझ्याकडचे. ती अपर्णा, अगं दरवेळेस संजूताई करत असत, एवढं वाटतं तिला तुझ्याबद्दल, तू बी त्यांच्यासारखीच निघालीस का? मतलबी. आजपर्यंत तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या पाठीशी होतो. माझं चुकलं, विश्वास ठेवला तुझ्यावर. सुजित भाऊजी, सुजित भाऊजी म्हणा, वहिनी वहिनी साहेब, अर्थात हेही नातं तुम्हाला जड झालं नसेल तर